बघा चला आज आपण दोडक्याची चटणी बनवणार बघा. हे बघा इथे मी दोडके घेतलेले आहेत आणि असं मी चाकून सर्व हे असं वरचं काढून घेणार आहे आणि नंतर किसून आपण मस्त दोडक्याचा ठेचा बनवूया पाणी बघा. चला तर आपण दोडके किसून घेऊया आणि छान असे वरचे हे कट करून घेऊ काढून घेऊ आणि छान किसून घेऊया आपण बघा. आणि बघा अशी मी दोडके छान असे मस्त याचं हे काढून घेतलेले आहे बघा वरचं. आणि मग आता आपण जरा पिसणीनं पिसूया. तरी बघा अशी पिसणी आहे माझ्याकडे, आपण पिसून घेऊया आहे ना बघा. तर चला आपण पिसून घेऊया. तर बघा आपण असं पिसून घेऊया बघा. असं छान पिसून घेतलं ना मस्त आहे बघा. आणि बघा एकदम कवळे दोडके होते बरं का. हे बघा किती भारी होते दोडके, एकदम कवळे होते एकदम कवळे दोडके होते छान. आणि पटापट ते किसून पण झालेले. बघा किती छान आपण किसून घेतलेला आहे दोडक्याचा. तर आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि मस्त छान अशी ठेचा बनवूया बघा आपण दोडक्याचा. किती छान झालेली आहे. चला आपण आता बघू. आणि बघा आता मी इथं कढाई ठेवून घेतलेली आहे. चला आपण कांदा टाकून घेऊया. बघा एक कांदा मी टाकून घेतलेला आहे. आपलं तेल पण चांगलं टाकलेलं आहे. आणि इथं मी छोटंसं असं बारीक टमाटो कापून घेतलेलं आहे, तो पण टाकलेला आहे. आणि छान असं परतून घेणार आपण. कांदा टमाट्याचा मऊ होत राहिलो, कलर पण चेंज होते कांद्याचा. आणि इथं बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपला कांदा एकदम ब्राऊन कलर पण होईल. त्यामुळे मी कांद्याचा वापर इथं केलेला आहे, मिठाचा वापर. आणि बघा आपला कांदा टमाट्याचा कलर पण झालेला आहे, ब्राऊन झाला. त्याला आपण आता टाकून घेऊया बघा. इथं मिरच्या शेंगदाणे आणि लसूण बघा वाटून घेतलेले आहे. आणि बघा इथं शेंगदाणे मिरच्या लसूण असं वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेतले. यामध्ये आता मी दोडका टाकून घेतलेला बघा, किसून घेतलेला. त्याच्यानंतर मी त्यांना असं परतून घेतलेलं आहे, सगळं मिक्स करून घेतलं. बघा किती छान झालं आपल्या दोडक्याचा ठेचा वगैरे. बघा दोडक्याच्या भाजीपेक्षा दोडक्याचा ठेचा खूप छान लागतो. आणि बनवायचं नाही तर असं बनवत जावं, खूप छान येते आपला ठेचा होतो. बघा बघा कसं झालं आपला दोडक्याचा ठेचा, नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर मी 5 मिनिटं झाकून ठेवून घेणार आहे. आणि सगळं 5 मिनिटं झाले, मी झाकून काढून घेतलेले. आपली दोडक्याची भाजी ठेचा बघू शकता तुम्ही कसं झालं आहे, कसा नाही. बघा एकदम भारी झालं.
वाटला नक्की सांगा. छोटासा साधा सिंपल. बाय बाय.